म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे लवकरच 170 दुकानांच्या ई लिलावासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार। भूखंडाच्या संख्येसह किमती निश्चित होणार। विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांवरती आरटीओची कठोर कारवाई। गुरुवारी दिवसभरात 3796 जणांकडून दंड वसूल। महाविद्यालयांना आता यूजीसीची संलग्नता बंधनकारक। नियमावली जाहीर। नव्या मार्गदर्शक सूचनांवरती हरकती सूचना नोंदवण्यासाठी 20 जानेवारीपर्यंतची मुदत। गोंदियामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन इलेक्शन मोडवरती। राष्ट्रीय कार्य म्हणून प्रत्येक कर्मचाऱ्यानं योगदान द्यावं, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन। लोकतंत्र वाचवण्यासाठी ईव्हीएमवरती बंदी आणा। परभणीमध्ये भारत मुक्ती मोर्चाचं जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन। परभणीतल्या तुराबुल हक्क साहेब यांच्या उर्सानिमित्त वक्फ मंडळाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेस मुख्यमंत्र्यांद्वारे स्थगिती। मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचं व्यापाऱ्यांकडून स्वागत। गेल्या वर्षी जाचकाटी लावण्यात आल्याची व्यापाऱ्यांची तक्रार। धुळ्यातल्या पांझरा नदीमध्ये पानवेलींच्या उगवण्यामुळे पाणी प्रदूषित, तर प्रवाहात सुद्धा मोठ्या प्रमाणात अडचणी। पानवेली काढण्याची शेतकऱ्यांची मागणी।